11th ॲडमिशन 2025-26 ची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे। आता पुढे काय करायचं, जो मेरिट नंबर मिळालेला आहे त्यानंतरची पुढील प्रोसेस काय असणार, कॉलेज कधी मिळणार, या संदर्भात भरपूर अशा कमेंट्स विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत। तर याबद्दलचे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता, सर्वप्रथम आपण एक अपडेट दिली होती की तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे। ऑप्शन सुद्धा तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा दिलेला आहे। यामध्ये तुम्ही तुमचा नंबर टाकून सुद्धा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक केलेली आहे आणि डाउनलोड प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा जो ऑप्शन दिलेला आहे तिथून सुद्धा तुम्ही PDF डाउनलोड करू शकता। आता सकाळच्या व्हिडिओमध्ये ज्या PDF होत्या ह्या उपलब्ध करून दिलेल्या नव्हत्या, परंतु आता जर बघितलं तर संपूर्ण PDF ह्या उपलब्ध करून दिलेल्या आहे। तर तुम्ही संपूर्ण PDF डाउनलोड करून सुद्धा तुमचा नंबर आहे किंवा नाही आहे हे चेक करू शकता। तर विद्यार्थ्यांनी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक केलेली आहे। ज्या विद्यार्थ्याचे नाव नसेल या मेरिट लिस्टमध्ये, याचा अर्थ असा की त्या विद्यार्थ्यांनी त्यांचा पार्ट 1 चा फॉर्म लॉक केलेला नाही आहे किंवा त्यांचा फॉर्म इनकम्प्लीट आहे असं आपण समजू शकतो। तर आता पुढे काय करायचं, मेरिट नंबर मिळालेला आहे, आता काय, तर बघू शकता नेमकं काय करायचं। 11th ॲडमिशन 2025-26 कडून एक टाइम टेबल देण्यात आलेला आहे। तर टाइम टेबलनुसार जर आपण बघितलं म्हणजे जे ॲडमिशन शेड्यूल, तर ॲडमिशन शेड्यूलमध्ये काय दिलेलं आहे तुम्ही सुद्धा बघू शकता। साईडवर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे। तर बघू शकता जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ही आपली 6 तारखेला उपलब्ध करून दिलेली आहे। डेट वाढल्यामुळे लेट झालेली आहे, त्यामुळे तर बघू शकता आपण अंदाजे जो शेड्यूल दिलेलं होतं त्या शेड्यूलनुसार आपण बघू। तर यामध्ये नेमकी पुढील अपडेट काय बघू शकता, तर यांनी काय सांगितलं होतं की 2 दिवस म्हणजे पुढील 2 दिवस, तर आपण पकडू शकतो की 7 तारीख आणि 8 तारीख। तर 2 दिवसामध्ये काय करायचं आहे, जर तुम्हाला तुमच्या मेरिट लिस्टमध्ये कुठे प्रॉब्लेम असेल, जसं की कोणत्या विद्यार्थ्याची कास्ट चेंज होते, चुकून ते OBCची एंट्री टाकून दिलेली असेल किंवा ओपनमधून ॲडमिशन, म्हणजे तिथे 2 ऑप्शन विचारले होते की तुमची कास्ट कोणती आहे आणि तुम्हाला ॲडमिशन कोणत्या कास्टमधून घ्यायची आहे। तर इथे विद्यार्थ्यांनी OBC केलं आणि इथे विद्यार्थ्यांनी ओपन केलं, हे चुकीचं आहे। इथे सुद्धा OBC करायला पाहिजे आणि इथे सुद्धा OBC, कारण OBC कास्ट आहे आणि OBC मधूनच प्रवेश घ्यायचा आहे। तर यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांच्या चुका झालेल्या आहे। त्यानंतर जर तुम्हाला कुठे तुमच्या मार्क्समध्ये काही प्रॉब्लेम असेल, तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे म्हणजे पार्ट 1 भरलेला आहे, त्या पार्ट 1 मध्ये तुम्ही संपूर्ण तुम्हाला जो फॉर्म आहे हा चेक करावा लागतो। चेक केल्यानंतर तुम्ही लॉग इन मधून ग्रीव्हियन्स टाकू शकता की तुमच्या मेरिट लिस्टमध्ये काही प्रॉब्लेम आहे का। जर तुमच्या मेरिट लिस्टमध्ये कुठे काही प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम या 7 तारीख ते 8 तारखेच्या मधात दुरुस्ती केला जातो आणि त्यानंतर तुमच्या ज्यात तो प्रॉब्लेम असेल तर, किंवा कोणाच्या ज्यात अजून कोणता प्रॉब्लेम असेल, कोणाच्या नावाचं जे स्पेलिंग आहे हे मिस्टेक आहे, कोणी फॉर्म भरताना स्पेलिंग मिस्टेक केलेली आहे, कोणी कास्ट चेंज केलेली आहे, कोणाची जन्मतारखेचा प्रॉब्लेम आहे, अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण तुमचा पार्ट 1 चा फॉर्म चेक करावा लागतो। त्यामध्ये जर कुठे काही अडचण असेल तरच तुम्हाला ग्रीव्हियन्स टाकू शकता त्या संदर्भात, आणि ते सुद्धा तुम्हाला लॉग इन मधून। तर हे अजूनपर्यंत साईटमध्ये भरपूर प्रॉब्लेम आहे, लॉग इन होत नाही आहे, डिसेबलचा सुद्धा प्रॉब्लेम आहे। तर तुम्हाला उद्यापासून हे ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर उद्यापासून तुम्ही करू शकता, म्हणजे मेरिट लिस्ट नंतर हे एक काम आहे तुम्हाला। आणि जर तुमच्या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला कुठेही कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे, तुम्ही भरलेला फॉर्म ओके आहे, कास्ट, जन्मतारीख, नाव संदर्भात जेही तुम्ही फॉर्ममध्ये फिल केलेलं आहे संपूर्ण माहिती जर ओके असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही आहे, फक्त वेट करणं आहे। कधीपर्यंत, फायनल मेरिट लिस्ट लागेपर्यंत। तुमची फायनल मेरिट लिस्ट यामध्ये दिलेलं आहे की 8 तारखेला लागणार, तरी आपण समजू शकतो की 9 तारखेला आपली फायनल मेरिट लिस्ट लागू शकते, म्हणजे आपण एक दिवस लेट समजू। तशाबद्दल ज्या अपडेट आहे 11 डिपार्टमेंट आपल्याला देतच आहे, त्यांनी अपडेट दिल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर देतोच, कारण की त्यांनी फक्त ते देतात की त्यांची मेरिट लिस्ट लागणार आहे, परंतु त्याबद्दल आपण डिस्कस करून तुम्हाला संपूर्ण माहिती देतो की नेमकं यामध्ये काय आहे। तर 9 तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार। फायनल मेरिट लिस्टमध्ये थोडे नंबर मागे पुढे होतात, तर तुम्ही ते एकदा परत चेक करू शकता, तुमचा मेरिट नंबर प्रोव्हिजनलचा आणि फायनलचा। फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही आहे। मग लागणार तुमचं कॉलेज अलॉटमेंट। कॉलेज अलॉटमेंट म्हणजे राऊंड 1चा रिझल्ट। तर या रिझल्टमध्ये तुम्हाला माहिती पडणार की तुम्हाला कोणते कॉलेज मिळालेले आहे। कॉलेज मिळाल्यानंतर तिथून तुम्हाला 6 ते 7 दिवस देण्यात येतात ॲडमिशन घेण्यासाठी। जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल, ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागलेला आहे त्या कॉलेजला, तर तुम्ही प्रवेश घेऊ शकता, आणि नसेल घ्यायचा तुम्ही तर दुसरा राऊंड ट्राय करू शकता, म्हणजे राऊंड 2। आणि राऊंड 2 मध्ये आपण मॉर्निंगलाच अपडेट दिली होती की ज्यांचंही आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे ते विद्यार्थी राऊंड 2 मध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही फॉर्म भरू शकतात। तर अशाबद्दल ही एक अपडेट आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या की मेरिट लिस्ट नंतर काय, तर मेरिट लिस्ट नंतर आपल्याला चेक करावं लागतं की कुठे काही मिस्टेक आहे का आपल्या फॉर्ममध्ये। जर असेल तर तुम्हाला 2 दिवस देण्यात येतात, तुम्ही दुरुस्ती करू शकता।
आणि जर तुमच्या फॉर्ममध्ये कुठेही कोणती अडचण नसेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही, फक्त फायनल मेरिट लिस्टचा वेट करा आणि त्यानंतर कॉलेज अलॉटमेंट लागणार. अशाबद्दलची ही अपडेट आहे. यामध्ये कुठेही कोणाला अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता. आणि जर तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये कुठे काही मिस्टेक असेल तर तुम्ही उद्याला ग्रीव्हन्स कसं टाकायचं या संदर्भात सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाणार, कारण की साईटवर अजून लॉग इन होत नाही आहे. त्यामुळे भरपूर विद्यार्थी विचारत होते की मेरिट लिस्ट नंतर काय करायचं, त्यांच्यासाठी हा माहिती म्हणून एक व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल संपूर्ण अपडेट वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्यात येत आहे आणि समोर सुद्धा देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.